ब्रिटनमध्ये सध्या एक नवं मंत्रालय सुरू करण्यात आलं आहे. हे मी आता विनोद म्हणून सांगत नाही आहे. नवं मंत्रालय आहे. त्या मंत्रालयाचं नाव आहे दी मिनिस्ट्री ऑफ लोनलीनेस. एकटेपणाचं मंत्रालय. एकटेपणा हा त्रास इतका जास्त व्यापक झालेला आहे की त्यासाठी त्यांनी वेगळं मंत्रालय, जसं शिक्षण मंत्रालय, उद्योग मंत्रालय, तसं लोनलीनेसचं मंत्रालय. तर एकटेपणा हा एक आजकाल वैश्विक रोग झालेला आहे. काय झाला? पूर्वी अख्खं गाव म्हणून विचार करायचं, अख्खं कुटुंब म्हणून विचार करायचं, अख्खा मोहल्ला म्हणून जगायचा. आजकाल आपण सगळेजण एकटे एकटे जगायला लागलेलो. आपलं विचार करण्याचं, आपल्या स्वार्थाचं युनिट मी. प्रत्येकच गोष्ट जेव्हा मीच्याच अवतीभोवती फिरते तेव्हा मीला असं वाटतं की मी मोठा स्वार्थ माझा साधतोय, पण तो विसरतो की माणूस एकटा जगण्यासाठी निर्माण झालेला नाही. आज आमच्या मुलाचा अमृतचा एक लेख लोकमतमध्ये आलेला आहे. पण इव्होल्युशन आपल्याला काय सांगते? गडचिरोलीच्या जवळ ताडोबाचं जंगल आहे. त्या जंगलात तुम्ही गेलात, सांबारांचा कळप किंवा हरणांचा कळप फिरतोय, आणि त्यातल्या एखाद्या हरणाला किंवा सांबाराला जर असं दिसलं की जवळ कुठेतरी झुडपामध्ये वाघ डब्बा भरून धरून बसलाय, तर आता त्या सांबाराने काय करायला पाहिजे? तो जर माणूस असता तर त्याने हुशारीने विचार केला असता की माझा फायदा कशात आहे? इतरांच्या लक्षात येण्याच्या अगोदर मी पळून जातो. मला सगळ्यात पहिल्यांदा कळलं आहे की वाघ आहे, याचा मला फायदा आहे, तर मी पळून जातो. ते सांबार तसं नाही करत. ते सांबार एक अलार्म कॉल देतं, जोरात ओरडतं इतर कळपातल्या इतर सगळ्या सांबारांना सावध करण्यासाठी, आणि अख्खा कळप चौखूर पळतो. आता प्रश्न असा की या सांबाराने हे का करावं? त्याला खरं म्हणजे कळलं आहे की वाघ आहे, तर आपण त्याचा फायदा घेऊन सगळ्यात पहिले पळून जावं. दुसरं असं की मी जर आवाज केला तर पहिले ते वाघाचं लक्ष माझ्याकडे येणार, म्हणजे मी स्वतःसाठी धोका निर्माण करणार, आणि तरी ते सांभाळत असं करतं. याचं कारण निसर्गाने सगळी प्राणी जमात ही हार्ड वायर्ड आहे की मला नुसता माझा स्वतःचा नाही पण समुदायाचा विचार करायचा आहे. आणि म्हणून हे काय नुसतं महात्मा गांधींचं तत्त्वज्ञान किंवा संतांचं तत्त्वज्ञान नाही आहे की शेजाऱ्यावर प्रेम करा. बायोलॉजिकली डार्विन सांगेल आपल्याला की बायोलॉजिकली यू आर हार्ड वायर्ड. स्पेसीजला वाचवा. इंडिव्हिज्युअल जगतो की नाही जगत हे महत्त्वाचं नाही, अख्खी मानवजात जगली पाहिजे. तर पण आपलं सगळं जीवन बघा कसं सगळं स्पर्धेच्या अवतीभोवती विणलेलं आहे. बालवाडीमध्ये KG ॲडमिशनसाठी पोरांच्या परीक्षा घेतात, तर तिथून जी स्पर्धा सुरू होते, जीवनाच्या प्रत्येक क्षणामध्ये स्पर्धा आहे. शाळेत जाण्यासाठी स्पर्धा, शाळेनंतर शाळेच्या वर्गामध्ये स्पर्धा. ती TV एक जाहिरात तुम्ही पाहिली असेल, आजकाल दिसत नाही मला ती, पण पूर्वी यायची. एक ब्लॅक अँड व्हाईट जाहिरात होती. 2 बाया एक अशा काहीतरी सार्वजनिक बगीच्यामध्ये बसून एका बेंचवर बसून गप्पा मारतात आहे, आणि बाया विणतात आहे काहीतरी हाताने, स्वेटर वेटर. अचानक एका बाईचं मूल धावत धावत येतं, शाळेच्या पांढऱ्या ड्रेसमध्ये आहे, असेल 5वी-6वी मधलं मूल असेल, धावत धावत येतं. आईला म्हणतं की आई मला 95% मार्क मिळाले. आता आईने काय करायला हवं? त्या जाहिरातीतली आई उठते आणि म्हणते, लेकिन राजू को कितने मिले? तुला किती मिळाले इट्स इमटेरियल. दुसऱ्या मुलांच्या तुलनेत तू कुठे उभा राहतो? आई जेव्हा मास्तरीण होऊन जाते आणि ती आपल्या मुलाचं कौतुक करायचं की नाही करायचं हे देखील स्पर्धेच्या तुलनेने विचार करायला लागते, तेव्हा त्या मुलाचं काय होईल? मग एक अशी पिढी निर्माण होते. गडचिरोलीमध्ये शिबिर आम्ही घेतो. अगदी पहिली जेव्हा शिबिरं घेतली तेव्हा काही मुंबईची मुलं होती, काही गडचिरोलीची आदिवासी मुलं होते. एक खेळ आम्ही त्यांना की समजा तुम्ही दोघांच्या जोड्या केल्या, तर तुम्ही जंगलातनं जाता, अचानक समोरून एक वाघ आला, तर काय कराल? तर गडचिरोलीची आदिवासी मुलं म्हणाली, काय करणार, दोघं मिळून त्या वाघाशी लढू, जगलो तर दोघेही जगू, नाही तर दोघेही मरू. मुंबईची 2 मुलं होती, तर त्यांची जोडी होती. त्यातला मुलगा असं म्हणाला की मी जोरात पळत सुटेन.
तर मी त्याला म्हणालो, अरे तू किती जोरात पळाला तरी तू काय वाघापेक्षा जास्त गतीने थोडी पळू शकणार आहे. नाही म्हणे, वाघापेक्षा जास्त गतीने पळायची गरज नाही, हा माझा सोबती आहे, त्याच्यापेक्षा जास्त गतीने पळालो की वाघाच्या तोंडात तो जाईल म्हणे, मी जिंकलो. म्हणजे मित्राला देखील जी वाघाच्या तोंडात देते त्याला स्पर्धा असे म्हणतात. आणि आपण सगळेजण सध्या दुर्दैवाने दिवस रात्र त्या स्पर्धेच्या जीवनामध्ये आणि जगामध्ये जगतो. आपणच जगतो असं नाही, आपल्या मुलामुलींना देखील जबरदस्तीने त्याच्यात ढकलतो आहोत. या स्पर्धामय जीवनाचा मानसिक ताण तो होतोच होतो, पण प्रत्येक माणूस एकटा बनतो. स्पर्धेचं तत्व काय करतं? स्पर्धेचं तत्व असं करतं की अख्खं जग विरुद्ध तू एकटा. सगळे जग तुझं दुश्मन आहे, ते तुला लुटायला टपलेलं आहे, सगळ्यांशी तुला स्पर्धा करायची आहे. आणि बघ बरं, त्याच्यातनं जगला तर जगशील. सगळे जग तुझं शत्रू आहे. सगळ्या जगाला जे शत्रू किंवा स्पर्धक म्हणून बघायला शिकवतं, अशा जगात आपण आज जगतो. आणि त्यामुळे प्रत्येक जणाला लोनली वाटतंय. प्रत्येकजण रडतोय की मी एकटा आहे. खरं म्हणजे एकटा मी स्वतःला करतो. आणि म्हणून मग या एकटेपणावरती काय करावं? हृदयरोग निर्मितीमध्ये एकटेपणाचं महत्त्वाचं हातभार आहे. कारण माणूस एकटा जगण्यासाठी बनलेला नाही आहे, पण आपण एकटं केलं आहे स्वतःला. आजच्या अर्थरचनेमुळे आणि शिक्षण रचनेमुळे आपण स्वतःला एकटं करून टाकलेलं आहे. याच्यावर उपाय सोपा आहे, प्रेम. प्रेमापेक्षा सोपा उपाय नाही खरं म्हणजे. आपल्याला जर एकटं राहायचं नसेल आणि दुसऱ्याशी जोडून घ्यायचं असेल तर प्रेम हा अतिशय महत्त्वाचा आणि उपयोगी पद्धत आहे. त्याला काय आहारासारखं खाता येत नाही, त्याला मनातनं यावं लागतं. आणि ते बॉलिवूड टाईपचे प्रेम आपण म्हणत नाही आहोत, पण आपल्याला एकमेकांविषयी जी आपुलकी वाटते आणि सोबतच त्याच्या जबाबदारी वाटते त्याला प्रेम म्हणतात. ज्याच्यात नुसतंच अट्रॅक्शन वाटतं पण जबाबदारी काहीच वाटत नाही, ते प्रेम नाही. तर प्रेम, एकमेकांच्या प्रती प्रेम म्हणजे आजच्या जगामध्ये इतकं दुर्मिळ झालेलं आहे. अमेरिकेमध्ये 80च्या दशकामध्ये गंमत झाली. एका माणसाच्या घरी काहीच नव्हतं, घरी कोणीच नव्हता, एकटाच. म्हातारी होती मला वाटतं, एकटीच होती बाई, घरी कोणीच नाही. तिच्या घरी एक कुत्रं होतं पाळलेलं, पेट डॉग म्हणतात त्याला. तिचं पेट डॉग मेला. आता काय करायचं? तर तिने एक दगडच ठेवला घरात आणि त्या दगडालाच ती लहान बाळासारखं वागवायला लागली. त्याला नाव दिलं तिने, त्याला कपडे घालायचे, त्याला आंघोळ घालायची. माझा हा पेट रॉक आहे म्हणे. पेट डॉग होता, त्याच्या जागी हा पेट रॉक. आता कोणीतरी टी व्हीवाल्याला ही स्टोरी भेटली, त्याच्यात त्याने टी व्हीवरती स्टोरी दाखवली. अमेरिकेमध्ये मोठी फॅशन झाली, लोक पेट रॉकच पाळायला लागले. मग पेट रॉक तर कोणी कंपनीवाले मागे कशाला राहतील? ते म्हणाले की तुमच्या पेट रॉकला काही अन्न पाहिजे की नाही, म्हणून त्यांनी पेट रॉक फूड बाजारात आणला. तर लोक मग पेट रॉक फूड आणून आपल्या पेट रॉकला खाऊ घालायला लागले. पेट रॉक क्लोथ्स आले, पेट रॉकला कपडे घालायला लागले, त्याला थंडी वाजते म्हणे. तर अमेरिकेमध्ये पेट रॉक पाळण्याचं खूप प्रकरण झालं. माणसांना खरं म्हणजे काय करायचं होतं? कोणासोबत तरी नातं जोडायचं होतं. कोणीच भेटत नाही तर दगडासोबत नातं जोडायला लागले. पहिल्यांदा मी हसलो, पण मला वाटलं अरे आपण आपल्या देशात हेच करतो की, याला आपण मूर्तीपूजा म्हणतो. तो आपला देव, त्या देवासोबत आपण नातं जोडतो आणि ते नातं माझ्या मनातच असतं. आणि तो दगडातला देव इतका सुंदर आहे की तो काहीही मागत नाही, कोणतेच नखरे करत नाही. तुम्ही म्हणाल तसा राहतो, तुम्ही म्हणाल तुमच्या सगळ्या इच्छा तो पूर्ण करतो. ह्याच्याहून जास्त अजून प्रेम देणारा कोण असू शकतो? त्यामुळे भक्ती हे प्रेमाचे जणू काही पुढचं पाऊल आहे की जे माणसाचं एकटं पण दूर करतं. त्यामुळे मी निरोगी कसा जगू याचे विविध गोष्टी आपण बघत होतो. त्याच्यामध्ये आपण आहार पाहिला, आपण व्यसनापासून दूर राहणं पाहिलं, आपण व्यायाम पाहिला, आपण योग आणि प्राणायाम ध्यान पाहिला, आपण प्रेम, दुसऱ्यांसोबत नातं जोडायला जर काही नसेल तर दुसरं एक फार चांगलं साधन असतं. आजकाल बरीच माणसं रिटायर व्हायला लागलीत. काही माणसांना रिटायरमेंटच्या अगोदरही वेळ असतो. दुसऱ्यांची सेवा करणं ह्याच्याहून जास्त अनुबंध जोडण्यासारखं उपयोगी, पण मला ते एकटेपणातनं सुटका देतं की. म्हणून गांधीजी म्हणाले, जेव्हा गांधीजींना विचारलं की जीवनात पुढे काय करू असा प्रश्न पडतो तेव्हा काय करावं, त्यांचं प्रसिद्ध वाक्य आहे. ते म्हणाले की फार सोपं आहे, आय शॅल गिव्ह यू ए टॅलिस्मन. मी तुला एक जादूची तावीज देतो.
त्याच्याने हा प्रश्न सुटेल. काय तर असा जेव्हा प्रश्न पडेल की मी जीवनात काय करू, तेव्हा तुझ्या डोळ्यासमोर तू आण तुझ्या आयुष्यभरात तू पाहिलेला सगळ्यात दुःखी कष्टी हतबल माणूस कोण, आणि मग स्वतःला प्रश्न विचार की या माणसासाठी मी काय करू शकतो. तो जो माणूस आहे तो तुझ्या मनातलं सगळं कन्फ्युजन, सगळे प्रश्न दूर करेल. त्या माणसाला ते म्हणाले टॅलिस्मन, जादू की तावीज, जो माझ्या जगण्याला सार्थकता देतो. माझ्या जगण्याला सार्थकता माझे स्वतःचे लाड करून मिळत नाही. स्वतःचे लाड करून फक्त सुख मिळतं, सार्थकता मिळत नाही. सार्थकता सहसा माणसाला आपल्यापेक्षा वेगळ्या दुसऱ्या कोणाशी तरी नातं जोडण्यात मिळते. सार्थकता माणसाला माझ्यापेक्षा काहीतरी जे मोठं आहे, समाज असेल, समुदाय असेल, देश असेल, पर्यावरण असेल, आदिवासी असतील, जंगल असेल, नदी असेल, काही असेल, माझ्यापेक्षा काहीतरी जे मोठं विशाल व्यापक आहे त्याच्याशी नातं जोडून घेण्यामध्ये माणसाला सार्थकता जाणवते. हा काय तुमच्या माझ्या आवडीचा प्रश्न आहे. दॅट्स हाऊ वी आर मेड. आपण घडवलेच गेले असे आहोत. तर सार्थकता हवी. सार्थकता कुठे शोधायची? एक गांधीजींनी आपल्याला सांगितलं, जीवनाला हेतू जर नसेल तर भलतेच प्रश्न महत्त्वाचे होऊन बसतात. मग खूप महत्त्वाचं होतं की माझ्याकडे जोडे किती आणि सँडल्स किती, माझ्याकडे साड्या किती आणि सूट्स किती, माझं घर 2 मजली की 3 मजली, माझा पगार एवढा की तेवढा, माझ्याकडच्या कारचं मॉडेल कोणतं, हे सगळे गोष्ट अतिशय महत्त्वाचे वाटायला लागतात. कारण दुसरा काही महत्त्वाचा जीवनाला हेतूच नसतो. विक्टर फ्रँकेल नावचा एक जर्मन सायकॅट्रिस्ट होऊन गेला. त्याचं एक पुस्तक फार प्रसिद्ध आहे, मॅन सर्च फॉर मिनिंग. तर हा सायकॅट्रिस्ट होता, ज्यू होता, आणि हिटलरच्या काळामध्ये ते जे ज्यूंसाठी कॉन्सन्ट्रेशन कॅम्प बनवले होते, ज्यूंना मारण्यासाठीच त्याच्यामध्ये कैद होता. त्याच्यासोबत शेकडो इतर जीव कैद होते, आणि इतकं तिथलं जीवन हलाखीचं होतं, आणि ही हलाखी कधीच संपणार नाही, हिटलर कायमच राहणार आहे. त्यामुळे निराश होऊन रोज 2-3 लोक त्याच्यातले विजेच्या तारेवरती स्वतःला झोकून द्यायचे, आत्महत्या करायचे. हा सायकॅट्रिस्ट होता. ह्याच्या लक्षात आलं की बेटा, आपल्याही मनात आत्महत्येचे विचार यायला लागले आहेत. आपल्यालाही असं वाटायला लागले की या जगण्याला अर्थ काय या जेलमध्ये, त्याच्यापेक्षा तर मरून जावं, सुटका होऊन जाईल. आता सायकॅट्रिस्ट आहे, एकीकडे त्याला हेही कळतं आहे की आपल्याला आत्महत्या नाही करायची आहे, दुसरीकडे हेही त्याला कळतं आहे की आपल्या मनामध्ये दिवसेंदिवस आत्महत्येचा विचार प्रबळ होत चाललेला आहे. काय करावं? त्याला स्वतःलाही जगायचं होतं, आणि सोबतचे जे कैदी आत्महत्या करतात यांना कसं वाचवावं. तर त्याच्यात त्याने शोधून काढलं की हे जे माझ्यासोबतचे कैदी आहेत याच्यापैकी प्रत्येकाला जर जिवंत राहण्यासाठी काही हेतू मिळाला तरच त्याला असं वाटेल की या जेलमधनं शेवटी मला जिवंत बाहेर पडायचं आहे आणि तो हेतू पूर्ण करायचा आहे. कोणाची मुलगी घरी राहिलेली आहे, तुझ्या मुलीला तुला मोठं करायचं आहे, शिक्षण द्यायचं आहे. कोणाचे आईवडील म्हातारे आहेत घरी, तुला त्यांची काळजी घ्यायची आहे. कोणाच्या मनात आहे स्वप्न की मला एक पुस्तक लिहायचं आहे, पुस्तक लिहिणं तुझं हेतू ज्याला मिळाला त्याला जगण्याची इच्छा निर्माण झाली. म्हणून विक्टर फ्रँकलचं मोठं सुंदर वाक्य आहे. तो म्हणतो की दोज हू नो द व्हाय ऑफ लिव्हिंग हॅव नो प्रॉब्लेम्स अबाउट द हाऊ ऑफ लिव्हिंग. ज्यांना कशासाठी जगायचं हे माहीत, काहीतरी सापडतं, कारण सापडतं, त्यांना मी कसा जगतो आहे, माझ्याकडे किती वस्तू आहे, पगार किती आणि कपडे किती, हे दुय्यम होऊन जातं. म्हणून आपल्या जगण्याला काहीतरी हेतू हवा. जगण्याला जर काही हेतू नसेल, उद्देश नसेल, पर्पज नसेल, तर दुय्यम गोष्टी महत्त्वाच्या होऊन जातात. आणि म्हणून निरोगी कसं जगावं याची जी 6 सूत्री होती, त्या 6 सूत्रीतलं शेवटचं सूत्र असं आहे की जे निव्वळ स्वतःसाठी नाही, स्वतःच्या पलीकडे माझ्या जगण्याला काहीतरी हेतू पाहिजे. हे एक मोठं सुंदर आहे बघा. मी जर दुसऱ्यांचं जगणं हा माझ्या जगण्याचा हेतू केला आणि त्या दुसऱ्याने माझं जगणं त्याच्या जगण्याचा हेतू केला तर एक सहयोगी समाज निर्माण होतो, ज्याच्या सगळेच जण एकमेकांच्या हिताची काळजी करतात. आजचा समाज जो फक्त स्वतःच्या हिताकडे बघतो, स्वार्थाकडे बघतो आणि मित्राला वाघाच्या तोंडी देतो. आणि दुसरा एक समाज की ज्याच्यामध्ये माझ्या शेजाऱ्याचं किंवा माझ्या गावातल्या कोणाचं किंवा एखाद्या आदिवासी बालकाचं किंवा एखाद्या दुःखी स्त्रीचं, तिच्या जीवनाची जेव्हा मी काळजी करतो
तेव्हा माझ्या जीवनाला हेतू मिळतो, तिचं किंवा त्या बालकाचं काही भलं होतं की नाही ते माझ्या प्रयत्नांवर अवलंबून आहे. पण एका माणसाचं तर नक्कीच भलं होतं, तो म्हणजे मी स्वतः. कारण मी माझ्या स्वतःच्या मीपणाच्या तुरुंगातनं त्याच्यामुळे मोकळा होतो. माझी सगळी समस्या ही आहे की मी तुरुंगात आहे, मी नावाच्या तुरुंगात आहे. ते स्वार्थाचं कुंपण माझ्या अवतीभोवती मीच निर्माण केलेलं आहे, आणि ते कुंपण आता मीच निर्माण केलेलं आहे, पण ते इतकं मजबूत झालं आहे की मला तोडवत नाही. आणि मला इतर सगळ्या माणसांपासून हे कुंपण वेगळं करत आहे, म्हणून मला एकटेपणाची समस्या निर्माण होते आहे. पण मला इतरांसोबत जोडून कसं घेऊ, हे कुंपण तोडवत नाही माझ्याने. तर दुसऱ्यांच्या हितामध्ये माझ्या जीवनाचा हेतू शोधणं, ही ती कुंपण तोडण्याची. आता मी निरोगी कसं जगावं हे आपण पाहिलं. आपण हेही पाहिलं की आजारी पडलोच तर जी गावामध्येच सहज उपलब्ध होऊ शकेल अशी विकेंद्रित आरोग्य सेवा गावामध्येच कशी निर्माण करता येऊ शकते, तशीच ती मोहल्ल्यात निर्माण करता येऊ शकते. छोट्या छोट्या मानवी समुदायामध्ये प्रत्येकच गोष्टीसाठी काही प्रोफेशनल डॉक्टरांकडे जायची गरज नाही. या ज्या गावातल्या बायांना आम्ही प्रशिक्षण दिलं, 36 दिवसांचं प्रशिक्षण दिलं की नवजात बालक आणि न्यूमोनिया झालेली मुलं यांना कसं शोधायचं, त्यांची काळजी कशी घ्यायची. आणि हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर आम्हाला जरा संशयच होता की आपण भलतंच धाडस तर नाही करत आहोत की गावातल्या डॉक्टर नसलेल्या बायांच्या हाती इतके महत्त्वाचे विषय देतो आहोत. म्हणून आम्ही भारतातले सगळ्यात मोठे असे 10 बालरोग तज्ज्ञ गडचिरोलीला बोलवले. त्यांना हे धन्यवाद दिले की ते आले, नाही तर गडचिरोली कुठे आणि कुठे दिल्ली आणि मुंबई. दिल्लीमधले ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे जे पीडियाट्रिक्स विभागाचे प्रमुख होते डॉक्टर मेहरबान सिंग, हेही आले. आजकाल ज्यांचं नाव तुम्ही नेहमी ऐकता, नीती आयोगमध्ये डॉक्टर विनोद पॉल आहेत, ते नीती आयोगाचे हेल्थ मेंबर आहेत, तर विनोद पॉलही आले. मुंबईच्या पीडियाट्रिक्सचे प्रोफेसर्स आले. या 10 लोकांच्या गटाला आम्ही असं म्हटलं की या गावातल्या 39 बायांना आम्ही प्रशिक्षण दिलेलं आहे की गावातले नवजात मुलं आणि न्यूमोनिया यांचा निदान उपचार कसा करायचा. हे कसं आहे जरा तुम्ही मूल्यांकन करा, आणि यांच्या हाती खरंच द्यावं का आम्ही गावातल्या बालकांचं आरोग्य. त्यांनी 3 दिवस या 39 बायांची परीक्षा घेतल्या या भारतातल्या सर्वोच्च 10 बालरोग तज्ज्ञांनी, आणि त्याच्या शेवटी त्यांनी त्यांचा जो निष्कर्ष सांगितला. मेहरबान सिंग तिचे अध्यक्ष, मेहरबान सिंग हे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स दिल्लीचे बालरोगाचे प्रमुखच नाही, त्यांनी लिहिलेलं पुस्तक सगळ्या मेडिकल कॉलेजेसमध्ये नवजात बाळकाच्या आरोग्याचं पुस्तक त्यांचं लिहिलेलं सगळे मेडिकल स्टुडंट्स वापरतात, म्हणून ते बालरोग तज्ज्ञाचे भारताचे भीष्माचार्य. मेहरबान सिंग असं म्हणाले, जाहीररित्या म्हणाले की ह्या गडचिरोलीच्या 39 बाया सर्चने प्रशिक्षण दिलेले आरोग्य दूत, त्यांच्या शब्दात, दे नो अबाउट न्यूबॉर्न केअर मोर दॅन दी MBBS ऑफ ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस. हे मी यासाठी सांगतोय की हे शक्य आहे, हे अशक्य नाही. आपल्या देशामध्ये 140 कोटी लोकसंख्या आहे. या 140 कोटी लोकसंख्येला इतक्या आरोग्याच्या गरजा आहेत, आरोग्याची माहिती हवी, आरोग्याची तपासणी हवी, त्यांना छोटे मोठे उपाय हवेत. तर मोठे उपाय तर आपण डॉक्टरांसाठी सोडू शकतो, पण हे छोटे मोठे उपाय आहेत, सवयी बदलणं आहे, आरोग्याची माहिती आहे, रोगांचं छोटंसं निदान आहे, BP मोजणं. आता 140 कोटी लोकसंख्येचा महिन्याला एकदा BP सगळे डॉक्टर तुम्ही झाडून लावलेले लाईनीने तरी मोजू शकणार नाहीत. म्हणून आपल्याला या गोष्टींसाठी आरोग्य स्वराज्य पद्धतीने मोठ्या प्रमाणात गावागावामध्ये अशी नवी माणसं निर्माण केली पाहिजेत, जे गावाचं आरोग्य गावाच्या हातात आणि माझं आरोग्य माझ्या हातात, स्वस्थ. हे दोन्ही मिळून जेव्हा बनतं तेव्हा ते आरोग्य स्वराज्याचं चित्र बनतं. यासाठी व्यक्तीच्या पातळीवरती मी रोज कसं जगतो याची ती लढाई आहे. आता एका अर्थाने ही मोठी चांगली गोष्ट आहे की मी निरोगी राहणं हे बहुतांशी माझ्याच हातात आहे, आणि त्याची लढाई, निरोगी जगण्याची क्रांती घराघरात होऊ शकते. म्हणजे घराघरामध्ये याचं कुरुक्षेत्र होऊ शकतं. निरोगी जगण्याचं महाभारत काही कुठे मोठ्या रुग्णालयातच घडलं पाहिजे असं आवश्यक नाही आहे, ते दिल्ली मुंबईलाच घडलं पाहिजे असं आवश्यक नाही आहे. ते माझ्या डायनिंग टेबलवर घडू शकतं, ते माझ्या घरात घडू शकतं.
मी सकाळी उठून व्यायाम करतो की नाही, मी योगा करतो की नाही, माझ्या आहारामध्ये फायबर आहे की नाही, या छोट्या छोट्या गोष्टी आहे. मी बाजारातनं काय विकत आणतो, मी बाजारातनं काय विकत आणतो, हा छोटासा निर्णय. खाण्याच्या गोष्टी विकत आणण्याचा तो निर्णय बहुतांशी स्त्रिया करतात. म्हणून मी आता या क्षणी स्त्रियांकडे बघतोय. मी काय पुरुषांना ॲब्झॉल्व करत नाही आहे, पण म्हणून मी काय विकत आणते बाजारातनं, हा जो क्षण असतो तो आठवा. आणि त्यावेळी मग तो निर्णय तुम्ही कशाच्या आधारावर करता, तर तुम्ही जर थोडंसं शोधून पाहाल आपलं मन, तर तुमच्या लक्षात येईल की तुम्ही काय निवड करता हे अवलंबून असतं. एक, तुमची आई काय निवडत होती. दुसरं, तुमच्या शेजाऱ्यांनी काय निवडतात. तिसरं, चवीला काय चांगलं लागेल. आणि चौथं, स्वाभाविकपणे स्वस्त काय पडेल. या गोष्टीवरती तुम्ही निवड करता. पण त्याच्यापैकी पाचवं देखील एक जोडा, अशी मी विनंती करेन की माझ्या कुटुंबाच्या आरोग्याला चांगलं आहे का, माझ्या नवऱ्याला आणि मुलाला मी विष तर नाही खाऊ घालत आहे. माझा हेतू किती चांगला असेल, पण जर मी DDT खाऊ घातली मुलाला आणि नवऱ्याला, तर कसं. तर मग सॅच्युरेटेड फॅट मी द्यावं का, मी रिफाईंड कार्बोहायड्रेट द्यावे का, मी रोज मिठाया द्याव्या का. तर हे बायांना गुन्हेगार नाही ठरवत आहे मी त्यांच्या हातात एक साधन देतो आहे की जीवनामध्ये आहारामध्ये क्रांती करण्याचं एक सुरुवात पर्चेसिंगच्या, मार्केटिंगच्या वेळेला होते. तिथे करता येते, जेवणाच्या टेबलवर करता येते. आपल्या लहान मुलांना जेव्हा तुम्ही आहाराची सवय लावता, सकाळी घाई असते, घाईमध्ये ती मॅगी नूडल बनवून पोराला पटकन शाळेत पाठवणं हे बायांना फार सोपं झालं आहे, स्वाभाविकच आहे, त्यांनाही ऑफिसमध्ये जायचं आहे. त्याच्याऐवजी पटकन बनवता येतात पण निरोगी असे आहाराचे कोणते प्रकार आहेत. ओट्स वापरता येतील. उत्तर भारतामध्ये सत्तू नावाचा एक प्रकार आहे, फार चांगला असतो, न्यूट्रिशन फार चांगलं त्याच्यात. तो भाजून ठेवलेलं असतं, तुम्ही नुसतं दुधात टाकलं आणि कालवलं की सत्तू रेडी, 2 मिनिटामध्ये सत्तू बनतो. तर आपल्याला हे बघायला पाहिजे की वेळेची घाई आहे बाईला, घरच्या बाईला, पण मुलांना कोणत्या चवी मी लावते आहे. कारण आज जी मॅगी नूडलची सवय लागते ते मूल आयुष्यभर सोडू शकणार नाही. म्हणून तरुण मुलांना त्यांचे मित्र दारूची सुरुवात करतात तेव्हा त्यांना माहीत नसतं की ते काय त्याच्या आयुष्याचं मातेरं करतात आहेत. पण तसंच मी आयांना विचारेन की तुम्ही तुमच्या लहान मुलाला बालवाडीत किंवा पहिलीत जाताना जे सोबत खायला देता ते त्याच्या आयुष्याचं मातेरं करणार आहे का, त्याच्यातून त्याला डायबिटीस होणार आहे का, हृदयरोग होणार आहे का, याचा विचार आपल्याला करता येईल. आणि असं नाही की स्त्रियांची वेळ महत्त्वाची नाही, त्यांची वेळ आणि त्यांनाही घाई आहे स्वाभाविकपणे, पण आहाराचे असेही प्रकार आहेत की जे पटकन बनवता येतील. तर हे सगळे प्रकारांचे आपण शोध घेतले पाहिजेत. आणि यूट्यूबवर आता इतकी माहिती उपलब्ध आहे, काही खोटी देखील आहे, काही खोटे दावे देखील आहे, पण तेवढं विवेक आपल्याला वापरावं लागेल. तर आरोग्य स्वराज्यामध्ये प्रत्येक माणसाला जर स्वतःच्या आरोग्यासाठी स्वतः सक्षम व्हायचं असेल तर थोडी माहिती घ्यावी लागेल, थोडे जीवनाचे चॉईसेस, अन्नाचे चॉईसेस, व्यायामाचे चॉईसेस, व्यक्तीच्या पातळीवरती निरोगी जगा. आणि यासाठी सुदैवाने बघा, जसं मी एक तर म्हणालो की मोबाईल फोन हे याचं अतिशय प्रभावी साधन आहे. मोबाईल फोनचा वापर भारतीय बायांनी इतक्या झपाट्याने आणि क्रिएटिव्हली केला आहे की दंग राहून जावं. काही दिवसांपूर्वी मला आम्ही जिथे आदिवासी तालुक्यात राहतो तो गडचिरोली जिल्ह्याचा तालुका आहे धानोरा. हा धानोरा तुम्ही कधी काळी ऐकलं असेल तर महाराष्ट्रातला सगळ्यात जास्त नक्षलवादी व्हायलन्स असलेला तालुका होता. त्याची सीमा जिथे छत्तीसगडसोबत आहे तिथे एक मुरुमगाव नावाचं एक आदिवासी गाव आहे आणि तिकडून छत्तीसगडमधनं रस्ता येतो. तर एक दिवशी मला त्या गावातल्या आदिवासी बायांनी फोन केला की डॉक्टर साहेब तुम्ही ताबडतोब या, आम्ही बेकायदेशीर दारू पकडली आहे. म्हणून मी गेलो. तर ते सीमेवरचं ते गाव, तिथल्या बायांनी मिळून छत्तीसगडमधनं येणारा बेकायदेशीर दारू आणणारा एक ट्रक त्यांनी पकडला. त्यात 11,000 दारूच्या बाटल्या होत्या. त्या त्यांनी पकडल्या. म्हणून मी त्यांचं कौतुक केलं आणि मग म्हणालो तो गुन्हेगार कुठे आहे. तर त्या म्हणाल्या तो तर पळून गेला म्हणे. मी म्हणालो अरे अरे त्याला शिक्षा नाही करता येणार. नाहीची म्हणे. त्यांनी खिशातनं मोबाईल फोन काढला आणि मला व्हिडिओ फिल्म दाखवली, त्या जीपचा नंबर आणि तो जीपवाला पळून जातो आहे तो. म्हणजे गडचिरोलीच्या आदिवासी बाया इतक्या हुशार झाल्या की त्या पटकन अशा क्षणी देखील त्यांनाही बुद्धी सुचली की याचा व्हिडिओ घेऊन ठेवावा. त्यांनी पुरावा निर्माण करून ठेवला. शेवटी त्याला जेत झाले. तर या मोबाईल फोनचा आणि ॲपचा उपयोग खूप आरोग्यासाठी करता येऊ शकतो. तुम्ही किती आहार घेतला, तुम्हाला ॲप ठेवता येतं, हिशोब ठेवता येतो. किती पावलं चाललात, आजकाल अशा घड्याळ निघाले आहेत की तुम्ही किती पावलं चाललात,
तुमची हृदयाची गती किती होते ते मोजता येतं. तुम्हाला तुमचं ऑक्सिजन सॅच्युरेशन मोजता येतं पल्स ऑक्सिमीटरने. इतकं सोपं आहे. नुसतं बोटाला लावलं की ते तुम्हाला तुमच्या हृदयाची गती देतं, आणखी ऑक्सिजनही देतं. या सगळ्यांचा उपयोग करून यावा की. विज्ञानाने काही नुसतं वाईटच नाही केलेलं, अनेक चांगल्या गोष्टीची सक्षमता आपल्या हातात दिलेली आहे. आणि म्हणून यांचा उपयोग करून प्रत्येक नागरिकाला माझं आरोग्य माझ्या हाती, माझं आरोग्य हा माझा हक्क आहे आणि ती माझी जबाबदारी पण आहे. आणि मला माझं आरोग्य निरोगी पद्धतीने ठेवणं शक्यही आहे आणि ते मी करीन. आणि मी व्यक्ती म्हणून माझ्या पातळीवर करीन, कुटुंब म्हणूनही करीन आणि गाव म्हणूनही करीन, समुदायाच्या पातळीवरती करीन. हे तिन्ही मिळून होतं आरोग्य स्वराज्य. आपल्या सगळ्यांच्या आरोग्याच्या बाबतीत जे प्रश्न आहेत ते दुर्दैवाने ते रोग पहिले मला होतात. तर त्यामुळे मला मधुमेहही झाला, मला हृदयरोगही झाला आणि माझ्या पत्नीला स्ट्रोकही झाला, राणीला. पण त्या प्रत्येक रोगातनं काहीतरी मला शिकायला मिळालं की माझं काय चुकलं होतं. आणि 3 पुस्तकं जी मी लिहिली आहेत, माझा साक्षात्कारी हृदयरोग, हे बऱ्यापैकी महाराष्ट्रात वाचले गेले, अनेकांना माहीत असेल. दुसरं पुस्तक आहे या जीवनाचं काय करू. कारण जगलो पण कशासाठी जगायचं, तर या जीवनाचं काय करू हे त्याच्यावर आहे. आणि आज जो विषय मी मांडला त्याचं आरोग्य स्वराज्य हे पुस्तक नुकतंच आलेलं आहे. व्यक्ती आणि समाज हे निरोगी कसे जगू शकावे यासाठी हे पुस्तक आहेत. मी याचा उल्लेख यासाठी करत नाही की मला पुस्तकाचा खप वाढवायचा आहे, त्याच्याने माझं काहीच चांगलं भलं काहीच होत नाही. पण हे कळलं तर महाराष्ट्रातले लोक स्वतःचंही आरोग्य सांभाळतील आणि कुटुंबाचंही आरोग्य सांभाळतील, गावाचंही आरोग्य सांभाळतील. म्हणून आरोग्य स्वराज्य खरं म्हणजे ही आरोग्य चळवळ व्हायला पाहिजे. आपण प्रत्येकच बाबतीत शासनावर अवलंबून राहू शकत नाही आणि मेडिकल इन्शुरन्सवर अवलंबून राहू शकत नाही. मेडिकल इन्शुरन्स काय करतं, जसं मृत्यूचा इन्शुरन्स आहे, मृत्यूचा इन्शुरन्स मृत्यू टाळत नाही. तुम्ही मेला तर ते फक्त उरलेल्या लोकांना काहीतरी भरपाई देतं. तुम्ही मरायचे ते मरताच, किंवा तुम्ही मेल्याशिवाय ती भरपाईच मिळत नाही, म्हणून पहिले मरा. तर मेडिकल इन्शुरन्स देखील रोग झाल्यानंतर तुम्हाला उपचार फुकट करतं, पण रोगाचं दुःख जे काही वेदना व्हायचे त्याही होतात आणि त्या रोगात तुम्ही मरूही शकता. मेडिकल इन्शुरन्स हे रोग वाचवत नाही, उपचाराची किंमतपासून तुम्हाला वाचवतात. ते चांगलंच आहे, उपचाराच्या किमतीपासून वाचवणं हे उपयोगी आहे, तेव्हा मेडिकल इन्शुरन्स जरूर काढावं. पण या भ्रमात राहू नये की मेडिकल इन्शुरन्स काढलं तर मी आता निरोगी राहीन. आणि म्हणून माझं आरोग्य हे माझ्या हातात पाहिजे, माझी जबाबदारी पाहिजे. त्यासाठी स्वस्थ व्हायला पाहिजे, आरोग्य स्वराज्य व्हायला पाहिजे. आणि म्हणून खरं म्हणजे आरोग्य स्वराज्य ही महाराष्ट्रामध्ये एक लोकचळवळ व्हायला पाहिजे, एवढीच माझी इच्छा. आता एक फक्त प्रश्न तरी राहतो की हे परिवर्तन करायचं, याच्यातला शासनाच्या बदलाचा जो भाग आहे त्याची मी चर्चा आत्ता केली नाही, कारण याच्यामध्ये बरीच जबाबदारी शासनावरही येते. जर लातूरमध्ये पोल्युशन असेल तर तुम्ही किती प्राणायाम केला उलट जास्तच तुम्ही धूळ आतमध्ये घ्याल. त्यामुळे लातूरमध्ये पोल्युशन व्हायला नको, किंवा लातूरमध्ये पुरेसा पाणी पुरवठा व्हायला पाहिजे. या काही गोष्टी शासनाच्या हातात आहेत. तंबाखू आणि दारू मुबलक उपलब्ध आहे, हे शासनाच्या हातात आहेत. त्या काही गोष्टी शासनाच्या हातात आहेत, पण त्याचा मी आज उल्लेख नाही केला कारण त्याचा व्यक्तिशः प्रत्येकाला उपयोग नाही. आता एक प्रश्न नेहमीच आपल्या मनात असं सगळं जेव्हा आपण थोडं कठीण वाटणारं ऐकतो तेव्हा असं वाटतं हे सगळं योग्यता आहे पण शक्य आहे का. समाज इतक्या मोठ्या प्रमाणात आणि मोठ्या गतीने एका विशिष्ट जीवनशैलीकडे वळतो आहे. त्या जीवनशैलीचे माझ्यावर आरोग्यावरती परिणाम आहेत आणि पृथ्वीच्या आरोग्यावरही दुष्परिणाम आहेत, आणि तरी देखील जातोच आहे समाज. तर मग हे बदलणं शक्य आहे का. वस्तुतः आरोग्य स्वराज्यामध्ये जे परिवर्तन माझ्या जीवनात मी करतो ते एका अर्थाने एक आरोग्याची आणि सांस्कृतिक क्रांती आहे. सांस्कृतिक म्हणजे काय, हो मी रोज कसं जगतो त्याला संस्कृती म्हणतात. त्यामुळे माझं रोजचं जगण्याचा बदल ही सांस्कृतिक क्रांती आहेच, पण सोबत ती राजनैतिक क्रांती देखील आहे. या अर्थाने की मी माझ्या आरोग्याची जबाबदारी माझ्या हातात घेतो, मी सत्ता माझ्या हातात घेतो. मी सत्ता शासनाच्या हाती देत नाही, की डॉक्टरांच्या हाती देत नाही, की मेडिकल इन्शुरन्सच्या हाती देत नाही. आरोग्य आउटसोर्स करता येत नाही, कारण आरोग्य आउटसोर्स केलं तर तुम्ही जगाल की मराल हे दुसऱ्याच्या हातात जातं.
आणि याच्यावर मोठा मूर्खपणा दुसरा असू शकत नाही की माझं जगणं किंवा मरणं याचा निर्णय मी दुसऱ्याला घ्यायला सोपून देईल. तर ते करायचं नसेल ते परिवर्तन केलं पाहिजे. मन जेव्हा थोडं साशंक होतं की हे शक्य आहे काय, पर्यावरणाच्या चळवळीमध्ये एक मोठं सुंदर वाक्य आहे. छोटासा माणूस काय करू शकतो, तर त्याचं वाक्य असं आहे की टिंबक्टूमध्ये, अगदी ओसाड, टिंबक्टूमध्ये एखाद्या लहानशा फुलपाखराने पंख फडफडवले तरी त्यामुळे पॅसिफिक महासागरामध्ये मोठं वादळ होऊ शकतं. ते पाखरू पंख फडफडवतं, त्याच्यामुळे शक्य आहे की आजूबाजूची हवा हलते, शक्य आहे की त्यामुळे हवेचा झोत निर्माण होतो, शक्य आहे की त्यातनं आकाशाचे काही ढग इकडचे तिकडे जातात आणि ही जी परिणामांची साखळी आहे ही वाढत 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 त्यामुळे पॅसिफिक महासागरामध्ये दूरवर कुठेतरी एक मोठं वादळ निर्माण होऊ शकतं. हे शक्य आहे. त्यामुळे माझ्या जगण्यातल्या छोट्याशा परिवर्तनामुळे कुणास ठाऊक मी समाजामध्ये एक जगण्याची वेगळी क्रांती निर्माण करू शकेन. आणि समाजात होईल की नाही पण माझ्या जीवनात तर नक्कीच होऊन जाईल. आणि म्हणून जेव्हा कधी अशी साशंकता मनात निर्माण होते की याच्याने काही होईल का, तर जरूर होईल. फक्त आपले इवलेवले जे पंख आपले प्रत्येकाचे आहेत ते एकदा फडफडून बघा. धन्यवाद.